माय माऊली नमस्कार. सण वार उत्सव उपक्रमात आज आपण दीप अमावस्या अभिवाचनातनं श्रवण करूया. महत्व: आज आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या, दिवली अमावस्या, दिवेदुती अमावस्या, दिव्यांची अवस अशा अनेक नावांनी साजरी केली जाते. आपल्या प्रत्येक सणामागे एक संदेश, एक उद्देश होय. हा आषाढातील शेवटचा दिवस. घरातील दिवे घासून पुसून त्याची पूजा करून सभोवतालचा काळोख नष्ट करण्याचा असतो. अखंड लक्ष्मीचा वास राहावा, भाग्योदय व्हावा म्हणून हा दिवस आपण करतोय. तसाही आषाढ महिन्यात भरपूर पाऊस असल्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. ते होऊ नयेत म्हणून या महिन्यात देवी देवतांची पूजाही करतात. अजूनही बहुतेक घरामध्ये मुलांच्या आरोग्यासाठी शीतला माता, ग्रामदेवता, आसरा देवीला दही भाताचा नैवेद्य दाखवतात. हे सर्व करण्यामागे आपले आरोग्य, देह सक्षम सुदृढ व्हावा. या दिवसानंतर आषाढातला घनगर्द काळोख मागे टाकायचा आणि श्रावणाचे स्वागत करायचे. श्रावणात आपण जरा जीवितिकेची पूजा करतो. जरा म्हणजे वृद्धत्व आणि जगण्याची उमेद. वृद्ध होईस्तोवर आरोग्य संपन्न जीवन जगायचे असेल तर देहरूपी दीप घासून पुसून स्वच्छ करावा लागेल. त्याची आठवण करून देणारा हा दिवस. दिव्याच्या अवशेची कल्पना ज्याला सुचली त्याला शतशः नमन करूया. आपण 2 अमावस्या साजऱ्या करतो. एक म्हणजे आषाढातली अमावस्या, दुसरी लक्ष्मीपूजनाची अमावस्या. या अमावस्येला सर्व दिवे घासून, पूर्वी पितळीचे दिवे असत त्यामुळे ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करायला लागायचे. ते दिवे देवघरात लावून समोर रांगोळी काढून कणकेच्या का बाजरीच्या पिठाचे गूळ घालून उकडलेले दिव्यांचा नैवेद्य दाखवतात. घरोघरी कहाणी पण वाचली जाईल. लक्ष्मीपूजनाला आपण घराच्या समोर अंगणात गच्चीवर पणत्या लावतो. दीप हे ज्ञानाचे प्रतीक. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधारातून प्रकाशाकडे जायचे असेल तर ज्ञानदीप प्रज्वलित करावे लागतात. दिव्याच्या प्रकाशाने बाह्य, ज्ञानाच्या प्रकाशाने अंतर्मन उजळून जाते. म्हणजे आतापर्यंत आषाढात अखंड पाऊस बरसायचा. दिवस रात्र आभाळ गच्च भरलेले असायचे. सतत कोसळणारा पाऊस. दिवसाही घरात अंधार दाटलेला असे. पूर्वीच्या काळी लाईट नव्हते. सगळीकडे ओलसर दमट वातावरण असे. ग्रामीण भागात, शहरातही बऱ्याच वेळा वीज जायची आणि घरात पाणी येईल म्हणून जागरण घडायचे. बाथरूम मागच्या अंगणातला धुनी भांड्याचा ओटा याचे आउटलेट मोठाले बोळे घालून बंद करायचे आणि जवळ टार्च घेऊन झोपायचे. अधूनमधून उठून पाहिजे. आपल्या आजूबाजूला हीच परिस्थिती होती. गेले ते दिवस. रस्ते उंच झाले, त्यानंतर नालेही झाले. जुन्या पाईपलाईन असल्याने हा त्रास बरेच दिवस झाला. आता पाऊस रात्रीचा पाहुणा म्हणून येतच नाही. नवीन घर उंच घेतल्यामुळे कसलीच भीती नाही. त्यावेळी घरातील कंदील, चिमण्या, नंदादीप, समया, अंधारात आधार देणारे सोबती जणू आशेचे प्रतीकच. अशा वेळी जैसी दीप कलिका धाकुटी परिबहू तेजा ते प्रगटी. या माऊलीच्या ओवीचे स्मरण होते. आपल्या भोवताल उजळणाऱ्या जीवनातील अंधार दूर करणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आता सगळंच बदलले. मुसळधार पाऊस, भयंकर वाटणारा काळोख मृतीत उरला, पण तरी दिव्यांबद्दल कृतज्ञता आहे. त्यामुळे आपण हा दिवस महाराष्ट्रात दीपपूजा म्हणून साजरा करतोय. श्रावण महिन्यात बहुतांशा घरामध्ये कांदा, लसूण, मद्यपान वर्ज असते म्हणून आजच्या दिवशी समेस भोजन करतात. खरे तर ऋतू बदलल्यामुळे पचन क्रिया मंदावलेली असते. अशी अमावस्या साजरी केली तर नुकसानच होईल. त्यापेक्षा आपण आजच्या दिवशी आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा आणि जीवनदीप उजळावे अशी सद्गुरू चरणी प्रार्थना करूया. कुलस्वामीला प्रार्थना करूया आणि समस्त घरामध्ये दीपपूजेचा नमस्कार करूया. प्रसन्नंत करणारे असऱ्या श्रावणाचे स्वागत करूया. जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा. अभिवाचनातून तुम्हाला कथा नक्कीच आवडली असेल.